कांदिवलीमध्ये आज आमचा जो समाज आहे, कोळी समाज, त्याच्यासाठी कुठलाही असं सभागृह नाही. आज आपण बघतोय कल्याण पश्चिमची पण तीच परिस्थिती आहे. कुठल्याही गावासाठी असं कोळी समाज, आता कोळी समाज आमचा खूप आहे कल्याण पश्चिममध्ये, पण कोळी समाजासाठी नाही. पण बाहेरून जे लोक येतात त्यांच्यासाठी कुठलं भवन, राजस्थानी भवन, हे भवन ते भवन असं चालूच असतं. पण आमच्या जमिनी रस्त्यासाठी गेलेले आहेत, रोडसाठी गेलेल्या, गटरसाठी गेलेल्या, गार्डनसाठी गेलेले आहेत. पण असं गाववाल्यांसाठी असं कुठलंही सभागृह नाही. आज आम्हाला कुठेही समजा लग्न कोणाचं असेल किंवा काय असेल, त्याच्यासाठी लाखो रुपये आम्हाला मोजावे लागतात ओपन जागेसाठी. जर आमची स्वतःची जागा आहे ती आम्हाला का नको, हा आमचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही स्वतःहून पूर्ण गाव घरी एकत्र येऊन इथे सभागृह बांधण्याची आमची इच्छा आम्ही केलेली आहे. पत्रावर आम्ही केलेले आहे. आम्ही 2 एकर जागा मागणी केलेली आहे सभागृहासाठी. आज नांदिवली कोळीवाड्यातील यंग जनरेशन आणि त्याचबरोबर जे अनुभवी नेतृत्व असते ते नेतृत्व केलेले सर्व सभासद या ठिकाणी जवळजवळ 5-6 सरपंच लोक या ठिकाणी हजर आहेत. आणि मानस केलेला आहे की या ठिकाणी समाज मंदिराची आवश्यकता आहे आणि ते समाज मंदिर या ठिकाणी हो, यासाठी आज भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो यशस्वी होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. आज जवळजवळ सरकारी क्षेत्र, प्रांतिक सरकार 37.5 एकरचं क्षेत्र होतं, पण त्या क्षेत्रापैकी आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा आम्हाला आमच्या समाज भवनासाठी 1 एकर अथवा 2 एकरची जी मागणी होती ते आम्हाला कुठेही आजपर्यंत यशस्वी केलेली नाही. आम्ही ग्रामपंचायतीमध्ये असताना आम्ही फक्त पाण्याच्या टाकीसाठी आणि स्मशानभूमीसाठी 10 गुंठे जागा मागत होतो, पण ते 10 गुंठे जागा सुद्धा आम्हाला मिळाली नाही. शेवटच्या क्षणाला शेवटी आम्ही कुठल्या तरी तत्वावर आम्ही या ठिकाणी स्मशानभूमी बनवून घेतलेली आहे. आज आम्हाला खंत वाटतंय की आम्ही या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र आहोत, या ठिकाणी आम्हाला जागा मिळत नाही आणि इतर समाज जो या ठिकाणी राहायला आलेला आहे त्या समाजासाठी या ठिकाणी जागेची मागणी होते आणि त्यांना जागा देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे अनधिकृत बांधकाम होतात, त्याच्यावर कुणी आला घालत नाही. पण एखादं चांगलं काम आपण गावासाठी करतो, आम्ही वैयक्तिक आमच्यासाठी कुठलंही काम करत नाही, चांगलं काम आम्ही करतोय, त्या कामासाठी आम्हाला विरोध होत आहे. इथेच आज प्रत्येक समाजाच्या लोकांनी या ठिकाणी अर्ज टाकला की बाबा गुरुचरण आहे, पण ही गुरुचरण ही आम्हाला भेटली पाहिजे. पण आम्ही या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने आज आम्हाला प्रत्येक ठिकाणी एक विषय मार्गी पडतो की यांनी अर्ज टाकला, त्यांनी अर्ज टाकला, मग आपल्यासाठी काय. मग आमची जी एक नवीन कमिटी या ठिकाणी स्थापन झाली, गावदेश कमिटी, त्या कमिटीचे अध्यक्ष श्याम ढोणे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तो काम करत आहे गावासाठी. आणि त्याच्या पहिले त्या कमिटीच्या मागे त्यांचे जे कार्यकर्ते ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माझी मीटिंग झाली की जर आज याच्या पुढे आज आपल्याला जर एक समाज ठेवायचा, जर एक लग्नासाठी हॉल घ्यायचा असेल तर तेथे हजारो रुपये, लाखो रुपये वतायला लागतात. तर आपली स्वतःची जागा असताना आपल्याला का नाही. म्हणून आम्ही गावकरी एकत्र झाले. सर्व आजी माझी सरपंच या ठिकाणी आहे, गणेश ढोणे, रामदास ढोणे आहे, बापू आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी आमची मेजर मंडळी बी आहेत. एकत्र विचार करून आम्ही विचार केला की आता काय नाही होय की आपली जागा आपल्याला भेटली पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी या ठिकाणी आपण समाजसेवेचा एक हॉल चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. दिवस आनंदाचा असा, कारण मी 72 सालापासून काही गावाकरता केलेलं आहे. पण आता नवीन कमिटीने जे काही तयारी केलेली आहे आणि ती मला तरी असं वाटतं की ती चांगली आहे आणि समाज हॉल व्हायला पाहिजे आणि सर्व